कुणी घर देतं का घर, असा चित्रपटामध्ये आपण डायलॉग नेहमी ऐकतो. पण सामान्य माणसाला घर देण्यासाठी शासन किती काळ प्रतीक्षा करावं लागतं. गेली 20 वर्ष डॉक्टर प्रल्हाद खंदारे या घरासाठी न्याय मागत आहे, तरी सरकार न्याय देत नाही. काय नेमकी सरकारची भूमिका आहे, शासन निर्णय काय आहे, त्याबद्दल सांगतायत डॉक्टर प्रल्हाद खंदारे. नमस्कार, मी डॉक्टर प्रल्हाद खंदारे. मी गेली 20 वर्षापासून साधारणतः म्हाडा प्राधिकरणाने स्वयंभू गृहनिर्माण मागासवर्गीय संस्थेला 2004 साली जो ठराव पास केला आणि त्या ठरावामध्ये त्यांनी नमूद केले की तुम्हाला 84 घरं मागासवर्गीय संस्थेला देण्यात येतील 2004मध्ये. 2004 पासून तर 2006पर्यंत 2006ला तो प्रस्ताव मान्यतेसाठी शासनाकडे आला, गृहनिर्माण विभागाकडे. गृहनिर्माणाकडे आल्यानंतर त्याने 2 वर्षांनी म्हणजे 2007ला त्यावेळेस एक नवीन जी आर होता की त्या जी आरमध्ये होतं की ही संस्था मागासवर्गीय बॅकवर्ड क्लास संस्था ही त्या जी आरच्या कक्षेमध्ये येते, असा लॉ अँड ज्युडिशरीचा अहवाल आहे, रिपोर्ट आहे किंवा शासन निर्णय. त्यानंतर आमच्याबरोबर आम्ही 2009मध्ये शासनाने हिवाळी अधिवेशनामध्ये आमच्या संस्थेचं यादीमध्ये नाव असताना देखील मागासवर्गीय असल्यामुळे त्याने जाणीवपूर्वक डावलण्यात आलं आणि आम्हाला त्याच हिवाळी अधिवेशनामध्ये 2 महिन्यात तुम्हाला घरं देऊ असा आश्वासन ठराव त्या ठिकाणी पास करण्यात आला. परंतु 2009 ते 2024-25 पर्यंत अद्यापपर्यंत आम्हाला एकही घर मिळालेलं नाही. आमच्याबरोबर इतर ज्या काही संस्था होत्या, म्हणजे ज्या गृहनिर्माण संस्था, एकूण 16 संस्था होत्या, त्या प्रत्येक संस्थेला काही ना काहीतरी घरं दिली गेलेली आहेत. परंतु स्वयंभू बॅकवर्ड क्लास संस्थेला एकही घर अद्यापपर्यंत दिले गेले नाही. त्याच्या विरोधात आम्ही सातत्याने सरकारशी पत्रव्यवहार, त्यांच्याबरोबर म्हाडाशी पत्रव्यवहार आणि शासन दरबारी सातत्य करत आहोत, परंतु आम्हाला कुठल्याही प्रकारचं घर दिले गेले नाही. 2007च्या नंतर नवीन एक जी आर त्यांनी काढला, त्यात 2007मध्ये त्यांनी अमेंडमेंट केली की आता यापुढे जी काही घरं असतील ती लॉटरी पद्धतीने दिली जातील, असा तो जी आर आहे. मग आम्ही 2012-13मध्ये जेव्हा त्यांना सांगितलं की आमचं हे प्रकरण जुनं आहे, 2004मध्ये तुम्ही आमच्याबरोबरच्या लोकांना घरं दिलीत, आम्हाला का दिली नाहीत, त्याने सांगितलं की आता नवीन जी आर असल्यामुळे तुम्हाला घरं देता येत नाही. त्यास आम्ही सातत्याने मग अधिवेशनामध्ये हा मुद्दा आला, औचित्याचा मुद्दा साधन केला, विधिमंडळाचा प्रश्न विचारला गेला. मग आम्ही याला कोर्टामध्ये देखील 2015ला गेलो आणि कोर्टाने सांगितलं की तुम्ही ऑन द मेरिट बेसिस 3 महिन्याच्या आत त्यांचा निर्णय घ्या. तरी म्हाडा आणि शासन हेच सांगते की आम्हाला 2015चा जी आर असल्यामुळे आम्हाला देता येणार नाही. आम्ही सातत्याने शासनाचे करून मग 2018-19ला या बैठका सुरू झाल्या आणि 19मध्ये सभापतींना सांगितले की तुम्ही मागासवर्गीय संस्थेचे काय निर्णय घेणार आहात. तर त्या बैठकीमध्ये असं ठरलं की 2019च्या बैठकीमध्ये की स्वयंभू कोकण मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेला लॉटरीची आट वगळण्याचे निर्देश देण्यात येत आहे. म्हणजे आम्हाला जो आकाराचा जो जी आर होता तो आमच्यासाठी शिथिल करण्यात आला आहे, तो आम्हाला एक्झाम करण्यात आला आहे, त्यात निर्णय घेतला. तरी देखील ते दिलं गेलं नाही. मग त्याने परत हा मुद्दा शासनाने सांगितलं की आता आम्ही एक लॉ अँड ज्युडिशरी हा मुद्दा पाठवू की आम्ही आता सरकारचं ओपिनियन घेऊ. आणि मग तो त्याने मुख्यमंत्री फाईल सगळी ॲडव्होकेट जनरल त्यावेळेस कुंभकोणी होते, त्यांच्याकडे हा जी आर ही सगळा प्रस्ताव पाठवला. कुंभकोणीने 29 मे 2002ला असा निर्णय दिला की गेली 15-16 वर्षापासून मागासवर्गीय संस्था सातत्याने शासन दरबारी पत्रव्यवहार पाठपुरावा करत आहे. या लोकांना तुम्हाला रस्त्यावर सोडून चालणार नाही. शासनाला यांच्यासाठी काही ना काहीतरी त्याचा निर्णय घ्यावा. म्हणून मी असं माझ्या ओपिनियनमध्ये लिहिलं आहे की यांना कमीत कमी म्हाडाच्या ज्या एजन्सीज आहेत, म्हणजे म्हाडा मंडळ असेल, म्हाडा मुंबई मंडळ असेल आणि रिपेअर बोर्ड असेल, यामधल्या ज्या सदनिका नाकारल्या गेलेल्या आहेत, ज्या सदनिका लॉटरीमध्ये काढल्या जात नाही, ज्या लोकांनी सदनिका परत केल्या, अशा काही ना काही अंशी तरी तुम्ही यांना सदनिका देण्यात याव्या, असं स्पष्ट मत ॲडव्होकेट जनरल कुंभकर यांनी मांडलेलं आहे. तो ज्यावेळेस शासनाकडे आले त्यांनी सांगितलं की आत्ता या संदर्भात म्हाडाला विचारलं की सांगितलं की आमच्याकडे घरं उपलब्ध नाहीत. आमचं म्हाडाला आणि शासनाला म्हणणं आहे की गेल्या वेळेस तुम्ही 2012 पासून सातत्याने लॉटरी काढतात, बरीच घरं अजून पडलेली होती, मग आम्ही काय अन्याय केला की तुम्ही आम्हाला घरं देऊ शकत नाही. खोटी माहिती शासनाला देऊन जे शासनातील काही अधिकारी आहे ते जाणीवपूर्वक मागासवर्गीय संस्थेच्या विरोधात होते आणि म्हणून आम्हाला हा प्रकरण रखडण्यात आलेला आहे. 2020च्या नंतरही आम्ही 2021ला उपसभापती नरहरी झिरवळ साहेब यांच्याकडे बैठक झाली.
त्या बैठकीमध्ये नरवर झिरोळे साहेब यांनी सांगितले की तुम्ही मागासवर्गीय अन्याय करता, हे प्रकरण न जपता परत याला उचित निर्णय घेऊन यांना करावा आणि यांना काहीतरी माणुसकीच्या नात्याने ॲज ए ह्युमॅनिटी ग्राउंड घरं देण्यात येईल. त्यांचाही आणि प्रस्ताव त्या ठिकाणी ऐकला गेला नाही. 12ला ज्यावेळेस आम्ही प्रत्येक वेळेला शासनाशी पत्रव्यवहार करत होतो, आम्ही गव्हर्नरला पण भेटलो, त्यावेळेसचे कोश्यारी साहेबांना पण भेटलो, तर वेगवेगळ्या लोकांना भेटून तरी त्याच्यावर त्यांनी देखील केलं, तरी त्याच्यावर काही निर्णय. मग आम्ही 2023ला महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती मंडळ आयोगाकडे म्हाडा आणि शासनाच्या विरोधात तक्रार की आम्ही गेल्या 20 वर्षापासून मागासवर्गीय अन्याय होत आहे. तस म्हाडाने 2 जानेवारी 25मध्ये एक सुनावणी घेतली आणि त्यामध्ये त्याने स्पष्ट सांगितलं की सगळा खुलास केल्यानंतर तुम्ही खरोखर मागासवर्गीय संस्थेच्या लोकांवर तुम्ही ह्या एकट्याच संस्थेवर अन्याय केला. आमच्यासोबत असणाऱ्या 15 संस्थांना देता आणि मग एक स्वतःला का दिलं गेलं नाही, तर त्यांना तरी तुम्ही देण्यात यावं. त्यावर 84 घरं जर होत नसेल, कमीत कमी त्यांना 50 घरं तरी त्यांना म्हाडानी शासनाला देण्यात यावे असे निर्देश आयोगाने दिलेले आहेत. आयोगाने दिल्यानंतर देखील तेच त्यांचं रडगाणं की आता आमच्याकडे अवेलेबल नाहीत. म्हणजे म्हाडा प्राधिकरण खोटं बोलत आहे. कारण दरवर्षी 4 ते 5 हजाराची लॉटरी काढली जाते आणि त्याच दरम्यान लोकमतमध्ये एक बातमी होती की 440 घरं मागच्या लॉटरी धारकांनी परत केलेली आहेत. ती घरं 440 मधून तुम्ही आम्हाला 50 घरं तरी किमान द्या. आम्ही रिक्वेस्ट केली, विनंती केली की आता तुमच्याकडे उपलब्ध आहे, तर त्यांनी सांगितलं की ती घरं आम्ही देणार नाही. आमच्याकडे जर प्रतीक्षा यादीवर जर कोणी घेतलं तर आम्ही लॉटरीमध्ये टाकू. म्हणजे हा जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. त्यानंतर आम्ही परत आता एक सुनावणी झाली, त्यांना सांगितलं की 25 घरं कमीत कमी त्या याच्यामधून बाजूला तरी ठेवा, जे तुम्ही लॉटरी काढणार त्याच्यामधून 50 घरं ठेवण्यात यावे. परंतु निगेटिव्ह जो म्हाडाचा जो अप्रोच आहे तो निगेटिव्ह आहे.